छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला केवळ स्वातंत्र्य दिले नाही, तर स्वाभिमानाने कसे जगावे हे शिकवले. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर झाला. हा दिवस महाराष्ट्रात आणि जगभरात शिवजयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी काय केले तुम्हाला माहिती आहे? हिंदवी स्वराज्याची स्थापना. मोगल आणि आदिलशाहीसारख्या बलाढ्य सत्तांची लढा देऊन महाराजांनी रयतेचे राज्य म्हणजेच स्वराज्याची स्थापना केली. हे राज्य कोणा एका धर्माचं नव्हतं, तर हे महाराष्ट्राच्या मातीचं राज्य होतं. महाराजांनी शेतकऱ्यांना सन्मान दिला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका अशी सक्त ताकीद त्यांनी सैन्याला दिली होती. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली आणि महसूल व्यवस्थेत म्हणजे टॅक्स सिस्टीममध्ये पारदर्शकता आणली आणि स्त्रियांना सन्मान. महाराजांच्या राज्यात परस्त्रीला माते समान मानले जायचे. युद्धाच्या काळातही शत्रूंच्या स्त्रियांना सन्मानाने परत पाठवण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल ते अत्यंत कठोर होते. कमी सैन्यात बलाढ्य शत्रूचा प्रभाव कसा करायचा याचे तंत्र महाराजांनी जगाला शिकवले. महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर रांगाचे महत्त्व ओळखले आणि त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे सुशासन, न्याय आणि पराक्रमाचे प्रतीक आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.